रायगड सम्राट अल्पावधीत लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे। रायगड सम्राट राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राईब करा। बावनजे गावचे शेतकरी नामदेव गोंधळी यांच्या जमीन खरेदी विक्री प्रकरणी कागदोपत्री अफरातफर झाल्याचा आरोप करत न्याय मिळवण्यासाठी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालय समोर लक्षवेधी उपोषणाला बसले। यावेळी त्यांनी आपल्या जमीन विक्री खरेदी प्रकरण सांगितले, सोबत यामध्ये दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी यावेळेला केली। बघा, फसवणूक म्हणजे खरेदी खात्यात दिनांक 29/7/2020 रोजीच्या खरेदी खात्यात माझी फसवणूक झालेली आहे। मौजे वावंजे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड येथील सर्वे नंबर 123/2 एकूण क्षेत्र 38.70 गुंठेपैकी मला रजिस्टर वाटणीपत्र 86/19/2008 नुसार व फेरफार 25/26 नुसार आलेली दक्षिणेकडील जमीन कॉरिडॉर महामार्गात जाणारी एका कडेची जमीन मी विक्री केली होती। क्षेत्र 19.35 गुंठे तेवढीच नावावर व्हायला पाहिजे होती, पण सर्वांनी संगनमताने सर्वांनी म्हणजे सहदुय्यम निबंधक पनवेल 3 वर्ग 2 दोषी अधिकारी, तर सगळेच त्याच्यातले नाही, दोषी अधिकारी भूमी अभिलेख कार्यालय पनवेल उप अधीक्षक विजय भालेराव त्यांचं नाव आहे, हे यांनी मोजणी झाल्यानंतर 3 दिवसाने जे आकारफोड पत्रक केलेले आहे त्यात त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल घडवलेले आहे व त्यानुसार मी विक्री केलेल्या श्री विक्रांत गिरीश संसारे यांना फक्त कॉरिडॉर महामार्गाचे 7 गुंठे जमिनीचेच पैसे मिळतात। यावरून त्यांनी कप्रत नकाशातला हे मोठा तिकडे हे लावलाय नकाशा, त्यात आपण नंतर पाहू शकता। कप्रत नकाशाचा एक अंक खोडलेला आहे, पुसलेला आहे, कारण मोजणी झाल्यानंतर सदर जमिनीचे एजंट बालू सुर्वे व नितीन भोईर, त्यातील नितीन भोईर हा आला नव्हता, पण 3 दिवसांनी मोजणी झाल्यानंतर बालू सुर्वे हे आले होते व त्यांनी कप्रत नकाशा आणला होता। त्याच्यात वरील काकांच्या हिश्श्यात 2 अंक होता व माझ्या दक्षिणेकडला हिश्श्यात 1 अंक होता, पण त्यात 9 ते 10 गुंठे अतिक्रमण दिसत होतं। त्यामुळे मी सही करत नव्हतो, कारण काकांच्या उत्तरेकडील क्षेत्रात 9 ते 10 गुंठे अतिक्रमण असल्यामुळं व सदर जागा कॉरिडॉर महामार्गात असल्यामुळं पुढे त्यांचं नुकसान होणार होतं, पण माझ्या हिश्श्यात 1 अंक होता, म्हणून पोट हिस्सा फेरफार 3667 अतितातडी पोट हिस्सा फेरफार 3667 मंजूर झाल्यानंतर माझ्या हिश्श्याला 123/2 हा माझ्या हिश्श्याला 1 अंक असल्यामुळं माझ्या हिश्श्याला पोट हिस्सा नंबर 123/2चा 1 हा पडायला हवा होता व काकांच्या हिश्श्यात 2 अंक असल्यामुळे त्यांच्या हिश्श्याला उत्तरेकडल्या हिश्श्याला 123/2चा 2, पण आता जे मला त्यांनी कप्रत नकाशा देतात हे चुकीचं देतात। म्हणून त्यांनी कुठेतरी नामदेव गोंधळीने जे केलेलं आहे, नामदेव गोंधळीने मी दिलेला वाटणीपत्राचा नकाशा दस्त क्रमांक 86/19/2008 नुसार पान 11-15 वरील न जोडता भूमी अभिलेख कार्यालय पनवेलमधून काढलेला 20/11/2019 रोजीचा नकाशा बेकायदेशीर नकाशा जोडला आहे। खरेदी खत पान 25/39 वर व 21/9च्या पोट हिस्सा मोजणीत व दोन्ही हिस्से मी विक्रांत गिरीश संसारे यांना विक्री केली आहे असे दाखवले आहे, पण मी आजारातून बरा झाल्यामुळं आपण पकडले जाऊ या, कारण काकांचा हिस्सा उत्तरेकडले 17.70 ह्यो रजिस्टर वाटणीपत्रानुसार आहे। रजिस्टर वाटणीपत्र पान 4-15 वर हे नमूद आहे। तो हिस्सा तर मी विक्री केलेला श्री विक्रांत गिरीश संसारे यांच्या नावावर झाला आहे 24/12/2021 रोजी, आणि माझा हिस्सा 24/8/2020 रोजी नावावर झालेला आहे। म्हणजे जमीन संपली, मग काकाला जमीन राहिली कुठे? मग त्यांनी मी विक्री केलेल्या जमिनीचा बोगस सातबारा, वाढीव सातबारा हा श्री परशुराम सीताराम गोंधळी यांना करून दिला आहे। सदर जमीन महामार्गाच्या एका कडेची आहे, त्यामुळं षडयंत्र आखणाऱ्यांनी रजिस्टर वाटणीपत्रानुसार 7 गुंठे जमिनीचे पैसे हे माझे काका श्री परशुराम सीताराम गोंधळी याला दिले असते, पण हा सदर प्रश्न 8-10 वर्षांनी निर्माण झाला असता। त्यावेळी त्यांनी माझ्या मुलाकडली जमीन, मी तर आजारी होतो, माझा भरोसा नव्हता, त्यामुळे हे त्यांनी केलेलं आहे। आजारीतून हा बराच होणार नाही या उद्देशानेच त्यांनी केलेलं होते। माझी मागणी
उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके साहेब यांच्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी कारवाई करावी असा माझा आरोप आहे. कारण त्यांचं पत्र 2/11/2023 रोजीचं, त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी रामप्रहर व कृषीवल या 2 वृत्तपत्राला नोटीस दिली होती आणि त्यांचा सदर विक्रांत गिरीश संसारे व परशुराम सीताराम गोंधळे यांना पैसे द्यायचा विचार होता. हा मी आरोप करतो. पण मी त्यांना भेटलो, कारण मी आता विशेष दिवाणी दावा 270/2023 हा चालू आहे. त्यांना सांगितलं मी साहेब यांना पैसे वगैरे द्यायचे नाही, कारण आता जे फेरफार बनलेले आहेत तहसीलदाराने, विजय तलेकर साहेबांनी हे चुकीचं काम केलेलं आहे आणि आता जे फेरफार बनलेले आहेत 3667 रद्द केलेलं आहे. त्यांनीच मला सांगितलं माझ्याकडे आता काय तुझं प्रलंबित काम नाही आणि अगोदर बोलले होते की तुला मी न्याय देतो म्हणजे असा ते पूजा चव्हाण जय शिवराय न्यूजची, त्याला जेव्हा पनवेलमधला कोणीही पत्रकार माझी बातमी घेत नव्हता, त्यावेळी पूजा चव्हाण या बहादूर पत्रकारितेने जय शिवराय न्यूज उरण यांनी बातमी दिल्यामुळं तिला त्याने अगोदर एजंट लोकांनी सांगितलं का तुम्ही बातमी का लावली, तर त्यांनी सांगितलं पनवेलबद्दल कोणी पत्रकार लावत नाही, तुम्ही का लावली. तर हे मी त्यावेळेचे कोरडे साहेब होते, सहाय्यक पोलीस निरीक्षक पनवेलचे तालुक्याचे, त्यांच्यापर्यंत ही बातमी गेली. त्यांना मी सांगितलं की यांच्यावर कारवाई करा, हे दम भरतात बातमी लावली म्हणून. मग त्यावेळी ते बोलले का जमीन नामदेवची परत करायला तयार आहे आणि हे बाब सगळ्यांना माहीत आहे. तसेच काँग्रेस भवन येथेही ते जमीन परत करायला तयार होते. त्या अनुषंगाने त्यांनी 36 रद्द केला होता. पण तहसीलदारांनी माझा पूर्ववत 7/12 केला नाही. या कामी साम टीव्हीने बी संपूर्ण महाराष्ट्रात बातमी पसरवली. का चौकशी होत नाही? कारण सदर जे चुकीचा आकारफोड आहे त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बदल घडवलेला आहे. त्यानुसार मी विक्री केलेल्या श्री विक्रांत गिरीश संसारे यांना 7 गुंठ्याचे पैसे मिळतात. म्हणजे त्यांनी बदल घडवला आहे ना सरकारी कागदपत्रामध्ये. हे मोठी चूक केली आहे. आणि आता जे मी माहिती अधिकारमध्ये म्हणजे 26/10/2023 रोजीचं पत्र अप्पर जिल्हा दंडाधिकारी सन्माननीय संदेशजी शिर्के साहेब, सदर पत्रावर योगेशजी मशे साहेब यांची माझा भाऊ सुनील परशुराम गोंधळी याचा 1/2/2023 रोजीच्या अर्जावर कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री योगेशजी मशे साहेब यांनी 6/2/2023 रोजी सही केली होती व त्याच्या अनुषंगाने कारवाई करा असे त्यांनी आदेश दिले होते. पण त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडल 2 यांना पत्र दिलं होतं. कुणी? सन्माननीय संदेश शिर्के साहेब यांनी. त्याच्या पत्राचं उत्तर 3 पानी मला दिलेलं आहे. आणि गुन्हे विभागाचे जगदीश शेलकर साहेब यांना मी 2 वेळा भेटलेलं आहे. त्यांनी पण सांगितलेलं आहे का मी उत्तर बरोबर दिलेलं आहे. त्या पत्राच्या अनुषंगाने त्यांनी चुकीचा आकारफोड आहे व सदर तुम्ही दिवाणी दावा करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. पण त्यांनी सरकारी कागदपत्रामध्ये बदल केलेला आहे. पण त्यांनी साहेबांनी हे करायला पाहिजे, सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल हे काय त्यांनी लिहिलेलं नाही त्याच्यात. या पुढची भूमिका तर माझा कोर्टात दावा तर आहेच. आता 11 जुलैला हे आहे आणि त्यामुळे मी अपील तर केलेलं आहे का सदर जे 26/10/2023 रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने साहेबांनी मला उत्तर दिलेलं आहे माहिती अधिकारमध्ये. पण त्यात त्यांनी चुकीचा आकारफोड लिहिलेला आहे. म्हणजे त्यांनी काहीतरी केलेलं आहे म्हणजे सरकारी कागदपत्रामध्ये आकारफोड झालं आहे 21/9/2020 रोजीची मोजणी झाल्यानंतर. हे चुकीचं आहे. त्यानुसार कारण काकांचा आकारफोड मला दिलेला आहे, माझं काकानं दिलेलं आहे. म्हणून त्याच्या अनुषंगाने साहेबांनी त्यांच्यावर कारवाई करावी, जिल्हाधिकारी साहेबांनी.